नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पापडीची भाजी करतोय। सर्वात आधी कढईमध्ये 4 चमचे तेल टाकले, नंतर अर्धा चमचा जिरे टाकले, त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा असा कट करून घेतलाय तो टाकलेला आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। आता आलं लसूणची पेस्ट ही व्यवस्थित तेलात परतून घ्यायची। त्यानंतर 10 ते 12 मिरच्या इथं मी अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, ते त्याच्यामध्ये टाकले। मिरच्याचं कूटही व्यवस्थित तेलात परतून घेऊया। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे। आता त्यामध्ये कोथिंबीर टाकायची। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी टाकते। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो इथे मी पापडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे, ती त्याच्यामध्ये टाकूयात। आणि मिक्स करून झाल्यावर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा 1। आता सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि भाजी शिजेपर्यंत मला साधारण 20 मिनिटं लागलेली आहेत भाजी शिजायला। मंद आचेवर झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची आहे। तर बघा 20 मिनिटानंतर इथे आपली भाजी शिजलेली आहे। तर तयार झाली पापडीची भाजी। थँक्स फॉर वॉचिंग।